बैल आज लय पिसाळला. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या बागेची कटिंग चालू आहे, शेडवर माल टाकायला चालू आहे. त्यातल्या त्यात लेबर कमी असल्या माझं तोंड अतिशय भारी बघण्यासारखं असते. त्या दिवशीला भंडारा ह्यात पालखीच्या पुढे उधळा चालू होता आणि तिथंच मी गावलो. तुम्ही श्री संत बाळूमामा यांचे खरे फोटो बघितले का? नसेल तर हा बघा फोटो. कंटेंटच्या शोधात घोड्याकडे चाललेलो पण फिरून लादबीत घातली तर माझा कंटेंट व्हायचा. घोड्याचं राहू द्या म्हणून कुत्र्या डोक्यावर हात फिरवला, पण कुत्रं पण चावायच्या मूडमध्ये होतं म्हणून आपलं साधी मेंढी सापडली. एका मेंढीच्या डोक्यावर हात फिरवला. तुम्हाला माहिती आहे की 200-250 मेंढ्या तिथं प्रत्येक मेंढीनं आपलं आपलं पिल्लू कसं हुडकायचं म्हणून प्रत्येक मेंढीला पिल्ल्याला एक ठराविक नंबर दिला. मेंढीसाठी नाही तर मालकाला ओळखूया म्हणून. बारक्या लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळी इथं सेवा करायला असते. बैलाची येसन निघलेली म्हणून त्याला झाडाला बांधून येसन घालायला चालू होती, पण त्याला अजिबात आवडलं नव्हतं. नाकातल्याच आवाजावर माणूस गार व्हायचा अर्धा आणि राहिलेला उधळताना बघून. एका बैलाला सांभाळायला 3-3 माणसं होती तरी ती काय ऐकायच्या मूडमध्येच ना. शेवटी अब्दत शब्दत भेद गाडीला झोपल्यावर तरी कुठं नीट चालतंय, जाग्याला उडी मारा बघतंय.